सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचं दुःखद निधन झालं असून रेडिओवरील लोकप्रिय आवाज हरपला अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून येत आहे। जगातील किंग म्हणून ओळख असलेले अमीर सयानी यांचं निधन झालंय। ते 81 वर्षांचे होते। रेडिओवरील बिनाका गीतमालेच्या उद्घोषकाला रेडिओचे श्रोते अजूनही विसरलेले नाही आहेत, जे अतिशय उत्साही आणि सुरेल पद्धतीनं भाई और बहनो म्हणायचे। आज त्यांनी जगाचा निरोप घेतला। त्यांच्या निधनाच्या वृत्तानं चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत जन्मलेले सयानी यांनी अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झालाय। रेडिओ जगातील सुमधुर आवाजाचे बादशाह असलेले सयानी यांनी त्यांच्या जादुई आवाजाची भुरळ चाहत्यांवर घातली होती। 1952 साली रेडिओवरील गीतमाला या कार्यक्रमाने त्यांना खऱ्या अर्थानं नवी ओळख मिळाली। रेडिओच्या ऑफिसमध्ये सयानी यांच्यासह दर आठवड्याला जवळपास 65,000 पत्र येत असत। या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त 7 गाणी होती। ही संख्या नंतर 16 पर्यंत वाढवण्यात आली। यावेळी सयानी दिवसाला 12 तास काम करत असत।